आता काही रॅपिड फायर म्हणजे सगळ्यांना पडणारे प्रश्न. रिअल इस्टेट की म्युच्युअल फंड? जरी रॅपिड फायर असला तरी मी अगदी अनबायस्ड माझे व्ह्यूज देणार आहे. ओन हाऊस विथ म्युच्युअल फंड्स. दोन्ही म्हणजे स्वतःचं घर हे असलंच पाहिजे. पोर्टफोलिओचं नुकसान करणाऱ्या 2 गोष्टी. ग्रीड अँड फिअर आपण म्हणू शकतो, लोभ आणि भीती, आणि इनडिसिप्लिन आणि इम्पेशन्स, ह्या जे फॅक्टर्स आहेत हे आपल्याला कंट्रोल करता आले पाहिजेत. प्लॅनिंग करताना काय महत्त्वाचं आहे, लॉजिक की इमोशन? कारण आपण बऱ्याचदा इमोशननी जातो. गोल्स विथ इमोशन्स, इन्व्हेस्टमेंट्स विथ लॉजिक. फायनान्शियल सक्सेस म्हणजे हे महत्त्वाचं आहे. जास्त पैसा की शांत झोप? आता मी माझ्या हिशोबाने ते सांगू शकते. माझ्यासाठी शांत झोप, लोकांसाठी दॅट माइट व्हॅरी. म्हणजे झोप आणि पैसा तसं काही रिलेशन नाही आहे. प्लॅनिंग ही बऱ्याच जणांना ना लक्झरी वाटते, तर ती नेसेसिटी आहे का लक्झरी? नेसेसिटी फॉर अ लक्झरियस लाईफ. आता गोल्ड मला पण भयंकर आवडणारा विषय आहे. तर डिजी गोल्ड की गोल्डच्या कॉईन्स घ्यायच्या? इथे ना वन लाईनर होणार नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला नीट समजवते. आय एम अ लेडी. फर्स्ट ऑफ ऑल आय लव्ह गोल्ड. सो माझे जे इन्स्ट्रुमेंट्स असणार आहेत ते डेफिनेटली ऑर्नामेंट्स आपण जे म्हणतो ते अगदी फिजिकल गोल्ड. आपल्याला स्वतःला एन्जॉय करता आलं पाहिजे. दागिने? दागिने पण त्याच्यामध्ये लेबर चार्ज जातात ना. हो, पण ते आपण वापरू शकतो ना. सो दॅट्स अ पर्सनल कन्झम्पशन. आणि इतक्या वर्षापासूनची परंपरा आहे. लगेचच आपल्याला डिजिटल गोल्डमध्ये बायकांना तरी जाता नाही येणार. तर ते थोडंफार आपलं जे पर्सनल यूज आहे तो डेफिनेटली फिजिकल गोल्ड. पण जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनी बघताय तर तो अगदीच डिजिटल गोल्ड. पण आता झालं आहे काय माहिती आहे का, ह्या डिजिटल गोल्डच्या कन्सेप्टनी मे बी आम्ही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सच इतकं त्याला डिजिटल करत ते जास्त झालेलं आहे की देर आर सो मेनी ॲप्स अवेलेबल वेअर पीपल कॅन इन्व्हेस्ट इन टू डिजिटल गोल्ड. आता झालं आहे काय एक्झॅक्टली लोकांना हे कळतच नाही आहे. दे आर इन्व्हेस्टिंग इन टू दॅट डिजिटल गोल्ड. आपण घर घेतो, तो बिल्डर काय करणार, आपल्याला ॲग्रीमेंट करायला सांगणार, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन करून घेणार, म्हणजे आपल्याला कळतं ही इन्व्हेस्टमेंट माझी. डिजिटल गोल्डमध्ये असं होतं आहे का, तुम्ही पैसे टाकले, तो सांगणार मी वॉल्टमध्ये टाकतो. आता त्यांनी खरंच फिजिकल गोल्ड त्याच्या अगेन्स्ट घेतलं का, तर हा क्वेश्चन मार्क आहे. पण हे गव्हर्नमेंटचं पण आहे ना. आता गव्हर्नमेंटनी सोव्हरियन गोल्ड बॉन्ड्स बंद केले. आता ते कारण का त्यांना ते गोल्डचं जे ॲप्रिसिएशन झालं त्याच्याप्रमाणे इट्स रिअली डिफिकल्ट फॉर देम टू चेज दॅट रिटर्न्स काइंड ऑफ. तर ते झालं. पण आता जसं सेबीच्या रेग्युलेशन्समध्ये देर आर एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. आता हेही डिजिटल गोल्ड आहे. पण ह्याच्यात काय माहिती आहे, सेबीचं बॅकिंग आहे, त्यांचे ऑडिट्स आहेत, त्यांची ट्रान्सपरन्सी आहे. इथे काय होतं, जेव्हा तुम्ही ETFsमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा म्युच्युअल फंडमधनं तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा मेटल्समध्ये इन्व्हेस्ट करतात, दे बाय दॅट गोल्ड ऑन युअर बिहाफ. आणि तुमच्याकडे पेपर असतो, अगेन सेबीचं बॅकिंग असतं, त्यामुळे ते पैसे बुडण्याची कुठून घ्यावेत म्हणजे मग आपल्याला म्युच्युअल फंडच्या प्लॅटफॉर्म्समधनं घेता येतात, डीमॅटमधनं घेता येतात. सो फक्त सेबी रेग्युलेटेड पाहिजेत. डायरेक्टली डिजिटल गोल्ड घेणं भीतीदायक झालं आहे. कुठलेही खरेदी करताना पैसे जर असले तर पूर्ण डाऊन पेमेंट करायचं की EMI वर घ्यायचं? आता इथे पण EMI विथ लॉजिक असं मी म्हणेन. एक एक्झाम्पलनी समजवेन. हे साधी कार घ्यायची गोष्ट झाली. 20 लाखाची कार आपण टार्गेट करतो आहे. 5 लाख आपल्याकडे आहेत डाऊन पेमेंटला आणि 15 लाख आपण EMI वर घेतो आहे 5 वर्षांसाठी. आणि समजा 9% रिटर्न असेल तर आपण बँकेला एक्झॅक्टली जर का कॅल्क्युलेशन करून बघितलं तर 3,68,000 हा आपलं व्याज जाणार आहे. 370 आपण पकडूया. म्हणजे आपल्याला गाडी कितीला पडली, ते 5 लाख प्लस हे 18,70,000. हेच आता हे 15 लाख लोक काय करतात म्हणजे डायरेक्टली 20 लाखचं डाऊन पेमेंट करतात. जर का 15 लाख आपण घेतल्यावर आपल्याला फक्त 3,70,000चा इंटरेस्ट बसला. पण हेच 15 लाख जेव्हा आपण 12% इन्व्हेस्ट करतो ना, समजा आपल्याला 12% सुटले एक्झाम्पलसाठी, सो हेच 15 लाख आपले होणार आहेत 24 लाख. आता बघितलं आपला खर्च किती झाला, 18,70, वेरज आपण किती बनवले, 24 लाख. सो दिस इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल फॉर दॅट. मग लोक म्हणतील घराच्या वेळेस तर काय, मला तर बँकेला का मी इंटरेस्ट देणार, त्यापेक्षा मी हे लोन क्लिअर करतो, माझा EMI सुटेल, मग मी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट सुरू करतो. आता तुम्ही एक्झाम्पल बघा, आपण एक 50 लाखाचं एक लोन पकडून चालूया. 50 लाखाचं लोन जेव्हा घेतो आपण तेव्हा 20 वर्षांच्या टेन्युअरमध्ये आपल्याला अंदाजे एक 60 लाख बँकेला एक्स्ट्रा द्यायला लागतात ॲट 8% इंटरेस्ट. म्हणजे लोन कितीला पडलं, 10 लाखाला. ओके. आता हेच पैसे जेव्हा 50 लाख आपण लोननी घेतले तेव्हा आपल्याकडे जे 50 लाख सपोज असतील आणि आपण इन्व्हेस्ट केले ॲट 12%, ते किती होणार आहेत, फक्त 12%नी अझम्पशन आहे 4.5 कोटी.
सो तुम्ही बघितलं, तुम्ही बँकेला किती एक्स्ट्रा दिलेत? फक्त 60 लाख. वेअरज आपण क्रिएट किती केलेत? तर एक्स्ट्रा 4 CR इफ वी कम्प्यूट ॲट 12%. सो इथे ना एकदम सिम्पल गणित असतं, लोक खूप कॉम्प्लेक्स करून टाकतात. म्हणून मग मी क्लायंट्सना रिक्वेस्ट करते की तुम्ही ना आमचा सल्ला घेत जा. तुम्ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह बघणार, तुम्ही तुमच्या केसमध्ये इमोशनल असणार. वेअरज वेन यू कन्सल्ट अ न्यूट्रल पर्सन, एनी पर्सन हू इज फायनान्शियल लिटरेट, ते ना तुम्हाला एक्झॅक्टली लास्ट 15 वर्षात 2000 क्लायंट्स आम्ही मॅनेज करतो आहे. आम्हाला एकाच्या चुकावरनं दुसऱ्यांनी काय चूक नाही करावी हे कळतं. तर त्याच्यावरनं एक्झॅक्टली आम्हाला तुम्हाला एक्सप्लेन करता येतं. आता शेवटचा प्रश्न, NRIंना जेव्हा घर विकत घ्यायचं असतं, त्यांनी भारतात घ्यावं का UK किंवा US जिथे राहतात तिथे घ्यावं? ते घर असू दे किंवा ती इन्व्हेस्टमेंट असू दे, आय एम अ व्हेरी इंडिया प्रो. आता त्याला काही फॅक्टर्स आहेत, म्हणजे आपलं GDP, आपली ग्रोथ, आपलं 70% यंग पॉप्युलेशन, देर आर सो मेनी फॅक्टर्स टू इट. म्हणजे मी बरेच पॉडकास्ट पण बघते आणि त्याच्यावरनं पण मला कळतं की इट इज सो इझी टू मेक मनी इन इंडिया. सो डेफिनेटली इंडिया. बट जसं मी म्हणाली, ॲसेट ॲलोकेशन. आता हे तर NRIs आहेत, त्यांनी प्रॉपरली आपले ॲसेट्स डायव्हर्सिफाय केले पाहिजेत. कारण का ते इंडियात येत आहेत, नाही येत आहेत, कुठे राहत आहेत. सो जेव्हा कुठेही काही इन्व्हेस्टमेंट करायची वेळ आली, दॅट हॅज टू बी प्रॉपरली डायव्हर्सिफाईड ॲज पर टू माय, म्हणजे जे एथिक्स माझं असं सांगतं. बट अदरवाईज इफ यू सी विच कंट्री विल ग्रो टू द फुलेस्ट, आपण अमृत काल म्हणतोय आजकाल, गव्हर्नमेंटने त्याला लेबल दिलं. नेक्स्ट 15 वर्षात आपण आपल्या कंट्रीला खूप ग्रोथ होताना बघणार आहोत. तर तिथे भारतात. बट येस, डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट्स असल्या पाहिजेत. पण मग इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घ्यावं की शॉप? आपल्याला आता ठाण्यातल्या गोष्टी करू आपण. ठाण्यात जगात आपल्याला एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घ्यायची आहे, 2 BHK. तर अंदाजे 1.25 कोटी हा खर्च येतो. 1.25 मिनिमम एक घर. त्याचं आपल्याला भाडं येते 35,000 ते 40,000. त्याचं मेंटेनन्स जातो आहे समवेअर अराउंड 5,000, म्हणजे आपण आलो 35,000वर. त्याच्यात मग एजंटची कॉस्ट आणि मग ते नीट टेनंट मिळतोय की नाही वगैरे. ह्याचा 2 to 2.5% आपल्याला रेंटल इल्ड येतं. कमर्शियल घ्यायला गेलं तर माझीच प्रॉपर्टी आहे अजून एक मेडोजला, जी मी रेंट आउट केली आहे. इट टूक मी 6 months टू फाइंड अ रेंटल पर्सन. म्हणजे मी जवळजवळ 18 एजंट्स लावलेले, तेव्हा कुठे जाऊन माझी ती प्रॉपर्टी रेंट आउट झाली, पण झाली म्हणजे. आणि दॅट आय एम गेटिंग समवेअर अराउंड 4 to 5% रेंटल्स फ्रॉम दॅट, विच इज अ गुड. येस. आता हेच सिम्पल गणित. 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट इन टू म्युच्युअल फंड्स, विड्रॉल ॲट 7-8%, कुठेतरी 50,000 ते 60,000 महिन्याला. दर तारखेला, ठरल्या तारखेला आपल्या अकाउंटला येणं. ते कोविड असू दे किंवा तिकडे काही मार्केटवरती असू दे, मार्केट खालती असू दे, आपल्याला ते ठरलेले पैसे येणार आहेत. आणि बाकीची जी आपली जी गतीने वाढणार आहेत, कारण का आपण पैसे किती काढतोय फक्त त्या 1 कोटीमधनं 50-60,000. बाकीचे पैसे कितीने मल्टिप्लाय होत आहेत? 12% जरी ॲझ्युम केलं ना, तर पुढे जाऊन 20 वर्षात तेच 1 कोटी आपल्याला मोठी व्हॅल्यू करून देऊ शकते. सो लोकांना आम्ही काय सांगतो, स्वतःचं घर आहे, आपल्याला ऑफिससाठी गाळा हवा आहे, डेफिनेटली यू शुड बी गोईंग अँड बाईंग दॅट. बट वेन इट कम्स टू मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स, लोक ना EMIच्या ट्रॅपमध्ये अडकतात. इफ यू कॅन अफोर्ड इट, येस यू कॅन बाय दॅट. बट इफ यू डोंट अफोर्ड इट, उगीच 2nd, 3rd, 4th इन्व्हेस्टमेंट्स ठेवू नका. मग तिथे जर का तुम्ही नीट तुमच्या लाईफ एन्जॉय करायला शिका, तुमचे जे गोल्स असतात त्याला प्लॅन करा, आणि मग त्याच्यात बफर उरतोय तरच ह्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये जा. सध्या सगळी मुलं आहेत जी मिलेनियल्स आहेत, ती म्हणतात की घर विकत नाही घ्यायचं, रेंटवर घ्यायचं, आणि मग जो उरलेले जे पैसे असतात ते SIP टाकायचे. हे ना डिबेटेबल क्वेश्चन आहे. बट मी एक्झॅक्टली तुम्हाला ना एकदम आपल्या क्लायंट्सना सिम्पल भाषेत समजेल असं सांगते. आपण आपल्याच आत्ताच्या पॉडकास्टमध्ये एक एक्झाम्पल घेतलेलं. 70,000चा त्याचा पगार, 50,000चा मिसेसचा पगार, दोघांचा मिळून 1,20,000 हातात येतोय. आता वेन क्लायंट कॅन अफोर्ड दॅट इझिली, त्यांनी जेवढं लवकरात लवकर घर घेईल तेवढं जास्त चांगलं आहे. कारण का त्यांना तेवढाच टेन्युअर मिळतो आहे. म्हणजे त्यांचं डाऊन पेमेंट पण झाला, त्यांचे पुढचे गोल्स पण आपल्याला कळले, आणि त्यांना तिथे स्थायिक पण व्हायचं आहे. असे जेव्हा तुम्हाला एवढी क्लॅरिटी असते की फ्युचर पण कॉम्प्रोमाइज नाही, प्रेझेंट आपण बरोबर आखू शकतो, तर लोकांनी लगेचच घर घेतलं पाहिजे. बट इफ दे कांट डू इट, आणि तसं होतं आहे. आता एक सुंदर एक्झाम्पल म्हणजे माझ्याच एका क्लायंटचा, ही वॉज स्टेईंग इन अ 1 BHK विथ 2 kids. काय झालं, सगळ्या मित्रांची घरं मोठी, मग आता लगेच 1 BHK तर आम्हाला पुरतच नाही, 2 BHKवर गेले. मिसेस हाऊसवाईफ. आता काय झालं, जेव्हा EMI सुरू झाला ना, 2-3 वर्षात ही कुड नॉट इवन, म्हणजे नेगेटिव्ह जायचा त्याचा पगार. आणि मग काय करू प्रज्ञा. देन वी डिस्कस्ड. मी म्हटलं नाही, 2 BHK विक आणि 1 BHKमध्ये ये, तुला 10 वर्षात रिटायरमेंट आहे.
असं नाही करता येणार आपल्याला, कारण का रिटायरमेंटला तू कोणाकडे जाणार आहेस मग, आणि त्यावेळेस कोणीच लोन द्यायला आपल्याला बसलं नसतं, मग काय करणार. म्हणून मग तुम्हाला जेव्हा तुमचे नीट गोल्स फ्युचर कॉम्प्रोमाइज होत आहेत, तुम्हाला आत्ता पण तुमच्या हातात पैसे नाही, तुम्ही मित्राकडनं पर्सनल लोन, हा लोन ते लोन करत तुम्ही करणार आहात, तर तुम्ही थोडंसं डिले करावा ती डिसिजन. जर का तुमची पोझिशन आहे आणि तुम्हाला घ्यायचं आहे तर डेफिनेटली इमिडिएटली घेतलं तरी चालेल. आणि ते ॲप्रिशिएट पण होत राहतं. येस, सो रेंटलवर घेण्यापेक्षा EMIवर घ्यावं आणि स्वतःचं घर घर घ्यावं. हां, म्हणजे इफ एट ऑल, कारण का स्वतःचं घर आहे ना ते. आता हे सेकंड थर्ड प्रॉपर्टीला मी तेवढी फॉर नाही आहे एक्झॅक्टली. बट स्वतःचं घर. येस. प्रज्ञाताई, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान सगळ्यांना सांगितलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, मलाही तुम्ही संधी दिली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.